पुढची बातमी आता नाशिकमधून। अशोक खरात नंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूवर आता गुन्हा दाखल झालाय। अघोरी पूजा दैवी तोडग्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप आहे। भोंदू कमलेश अधिकारीच्या विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सोलापूरच्या दोन भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळलेत। उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप आहे। मठ बांधण्याच्या बहाण्याने पीडितांची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचा देखील आरोप आहे। अनिशच्या प्रयत्नानंतर आता गुन्हा दाखल झाला। इंदिरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। तिकडचं विचारले असता त्यांनी मला तुझी जमीन शापित जमीन आहे व तिथे तुझ्या करणी केलेली आहे। तुझ्या जमिनीमध्ये गुप्तधन आहे, ते गुप्तधन काढून देतो व तुमच्या शरीरावर भूत प्रेत बाधा आहे, ते बाधा काढून देतो असे सांगितले। पिंपरखेड येथील आश्रमात बोलवले। तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये, अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये भोंदू बाबांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होत आहेत। याचे कारण म्हणजे पीडितांमध्ये लढण्याची हिंमत आलेली आहे, त्यांना न्यायाची प्रतीक्षा निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राने त्यांना साथ देत आहेत। असे सोलापूर जिल्ह्यातलं एक प्रकरण आमच्याकडे आलं होतं। नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू बाबाच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदू बाबाने अनेक लोकांना फसवण्याची शक्यता या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे पीडित व्यक्तींनी समोर यावं, महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। तर या भोंदू बाबा संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आता आणखी एका भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। हा बाबा नेमका कुठला आणि त्यांनी आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे? खरं तर अशोक खरात नंतर आणखी एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे आणि अनिशच्या प्रयत्नानंतर ही संपूर्ण जी कारवाई आहे ती पोलिसांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। हा भोंदू बाबा नाशिकच्या पाथर्डी भागामध्ये असतो आणि हे जे 2 सोलापूरचे पीडित व्यक्ती आहेत त्या पीडित व्यक्तींना मृत्यूयोगाचं भीती दाखवत वेगवेगळ्या पद्धतीचे अघोरी पूजा करून या पीडितांना आर्थिक दंड जो आहे तो या बाबांनी घातलेला आहे। आणि ज्यावेळेस आपली फसवणूक झाली असं या पीडितांना लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिशशी संपर्क केला आणि अनिशच्या प्रयत्नानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये या एकूणच भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा जो तपास आहे तो अधिक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। आणखी या भोंदू बाबांनी काही लोकांना आर्थिक दंड घातलेला आहे का, त्याही संदर्भात आता तपास पोलिसांकडून केला जातो। नक्कीच किरण, त्यामुळे तपासातून आणखी काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर नाशिकमध्ये अशा पद्धतीने आणखी एका भोंदू बाबाच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाल्याचं पाहायला मिळतं।